नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे मुरमुरा मसाला किंवा भडंग मसाला. तर त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला थोडेसे 1 ते 1.5 मिनिट थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग कुरकुरीत होतात. इथे एक मोठी कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला हे मुरमुरे घालून घ्यायचे आहेत. गॅस चालू केलेला आहे. तर आता आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मुरमुरे 1 ते 1.5 मिनिट. जास्त वेळ पण आपल्याला गरम करायचे नाहीत, नाहीतर ते करपल्या जातील. 1 ते 1.5 मिनिटच आपल्याला गरम करायचे आहेत. एक ते 1.5 मिनिट मी हे मुरमुरे गरम करून घेतलेले आहेत. बघू शकता असे व्यवस्थित मुरमुरे आपले असे कडक झालेले आहेत. आवाज सुद्धा येत आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया. आपण आज कोल्हापुरी भडंग बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला बनवायचा आहे. तर इथं मी घेतलेले आहेत मोठ्या चमच्याने 1 चमचे अख्खे धने, त्यानंतर 1 चमचा सोप घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, त्यानंतर खिसून घेतलेली 1 इंच आलं घेतलेलं आहे मी खिसून, ते घालायचं आहे आपल्याला. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. इथं काळं मीठ घेतलेलं आहे मी अर्धा चमचा, साधं मीठ अर्धा चमचा, हिंग पाव चमचा. आता आपल्याला हे मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचं आहे, बारीक जास्त करायचं नाही आहे. अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेला आहे मसाला. मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत ही शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपले व्यवस्थित तळलेले आहेत, असे कुरकुरीत झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला कढीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे. यामध्येच आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, ते सुद्धा आपल्याला यामध्ये तळून घ्यायचे आहेत. मिरच्या आणि कढीपत्ता तळलेला आहे आपला. तर आपण काढून घेऊया. मोहरी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला बनवून घेतलेला मसाला. मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा आहे. त्या मसाल्यामध्येच आपल्याला फुटाण्याच्या डाळ्या घालायच्या आहेत. मी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत फुटाण्याच्या डाळ्या, ते घालायचे आहेत आपल्याला. हे आता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. आपला मसाला आणि डाळ्या सुद्धा व्यवस्थित अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. तर यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता आपले हे मसाले सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आता आपण हे खाली काढून घेऊया. तर यामध्ये आपल्याला तळून घेतलेले शेंगदाणे, मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर आता आपण बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे यामध्ये. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
पूर्ण मसाल्याला आपला मसाला मुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं गरम आहे तोपर्यंत आपण झाऱ्यानं हलवून घेऊया. थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं थंड झालेलं आहे तर आता आपण हाताने मिक्स करून घेऊया. सगळा मसाला आपला मुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे. आपलं तयार झालेलं आहे कोल्हापुरी भडंग. खायला खूप टेस्टी लागतं. करायला अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होतं. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी आपली कोल्हापुरी भडंग तयार झालेली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.